एखादा माणूस एक वेळ झेडपीचा सदस्य होऊ शकतो, पण कृष्णाचा सभासद नाही. सभासद व्हायला खूप कुटाणे करावे लागतात. सगळं जर जुळून आलं तरच तुम्हाला शेअर्स मिळतो. कराड नाशिकच्या ग्रामीण भागात अशी चर्चा रंगलेली असते. अलीकडच्याच काहीच दिवसात तर अशा गप्पांना चांगलंच उधाण आलंय आणि त्याला कारण म्हणजे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. जसं जसं मतदानाची तारीख जवळ येते तसं कृष्णाचं खोरं निवडणुकीच्या धामधुमीत रंगून गेल्याचं चित्र दिसून येत आहे. पण ही निवडणूक इतकी महत्वाची का आहे? राज्यभर कृष्णेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, कारखान्याचा इतिहास आणि मोहिते भोसले परिवारातील पारंपरिक लढतीत कुणाची बाजू तगडी आहे या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. कराड तालुक्याचं सत्ता केंद्र असं म्हणाल तर वावगं ठरणार नाही असं गाव म्हणजे रेठरे बुद्रुक. या गावानं राज्याला अनेक महत्वाचे नेते दिले, ज्यांनी राज्याच्या विकासाला एक निर्णायक दिशा दिली. त्यापैकी एक म्हणजे यशवंतराव मोहिते भाऊंनी राज्यातील महत्वाची अशी सहकार, परिवहन ही खाती सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीतला एक निर्णय सांगायचा झाला तर आज जी लाल परी अर्थात एसटी खेड्यापाड्यात धावते तो त्यांचाच निर्णय. तर भाऊंच्या दूरदृष्टीतून कृष्णा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. साखर आयुक्तालयाकडे 28 जुलै 1955 अशी या कारखान्याच्या नोंदणीची तारीख नोंदवली गेली आहे. कृष्णेच्या पट्ट्यातील सुपीक जमीन, मुबलक पाणी आणि ऊस शेतीसाठी असणारं अनुकूल वातावरण या सगळ्याचा विचार करून सहकारी तत्वावर हा कारखाना उभा केला गेला. त्यानंतर कारखान्याचा विस्तार वाढत गेला. इथल्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी प्राप्त होण्यात कारखान्याचा मोठा वाटा राहिलाय. सध्याचा कारखान्याचा विस्तार पाहिल्यास यंदाचं गाळप 14 लाख मेट्रिक टन इतका आहे. या सोबतच संलग्नित असलेल्या संस्था आणि 50,000हून अधिक सभासद असा कृष्णा परिवाराचा विस्तार झालाय. हे झालं कारखान्याच्या बाबतीत. आता महत्वाचा मुद्दा आहे निवडणुकीचा. तर सध्याची परिस्थिती बघण्याआधी आजवर कारखाना कुणाकुणाच्या ताब्यात राहिला याची माहिती घेऊया. जयवंतराव भोसले यांच्याकडे सुरुवातीची बरीच वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा होती. 1989 साली पहिल्यांदा सत्तांतर झाले. मोहिते भोसलेंमधील संघर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं इथूनच झाली होती. रयत संघर्ष मंचाची स्थापना करून सत्तांतर घडवून आणलं आणि मदनराव मोहिते अध्यक्ष झाले. त्यानंतर 10 वर्षांनी पुन्हा एकदा सत्तांतर घडून आलं आणि सुरेश भोसले चेअरमॅन झाले. त्यानंतरच्या 5 वर्षांनी पुन्हा इंद्रजित मोहिते यांच्याकडे सूत्र आली. पुढील काळात मोहिते भोसले परिवाराचे ऐतिहासिक मनोमिलन झाले. मात्र कारखान्याच्या सत्ता वर्तुळात तिसऱ्या भिडूची जोरदार एंट्री झाली. अविनाश मोहितेंनी संस्थापक पॅनलच्या माध्यमातून सत्ता मिळवली. त्यानंतर मागच्या निवडणुकीपर्यंत तिरंगी लढती पाहायला मिळत होत्या. आता हा झाला इतिहास. सध्याची निवडणुकीत काय सुरू आहे याची आता माहिती घेऊया. यंदा पुनश्च एकदा मोहिते भोसले परिवारात मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे यावेळची लढत दुरंगी आहे. अविनाश मोहितेंच्या नेतृत्वात कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल विरुद्ध सुरेश भोसलेंच्या नेतृत्वातील जयवंतराव भोसले सहकार पॅनल अशी लढत आहे. मागच्या वेळेच्या लढतीचं चित्र काहीसं वेगळं होतं. सुरेश भोसलेंच्या पॅनल विरोधात विश्वजित कदमांनी ताकद लावली होती, पण यावेळी बऱ्याच घडामोडी घडल्यात. मागच्या निवडणुकीत विरोधात असलेले सगळेच गटतट एकत्र येऊन सुरेश भोसलेंच्या पॅनलला पाठिंबा देऊन बसलेत. कधी नव्हे ते उदयसिंग उंडाळकर यांनी देखील सहकार पॅनलला पाठिंबा दिलाय. पक्षाच्या स्तरावर पाहायचं झाल्यास वेगळंच चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे संस्थापक पॅनलचा प्रचार करत आहेत. काल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्थापक पॅनलला पाठिंबा दिलाय, तर काँग्रेसच्याच विश्वजित कदमांनी सहकार पॅनलला पाठिंबा दिलाय. कारखान्याचं कार्यक्षेत्र सांगली जिल्ह्याच्या काही तालुक्यात देखील असल्याने विश्वजित कदम यांचा पाठिंबा महत्वाचा ठरतो. असं असलं तरी सुद्धा संस्थापक पॅनल कडून अविनाश मोहिते आणि त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांनी प्रचाराचा मोठा धडाका लावलाय. दोन्ही पॅनल कडून आपापल्या कार्यकाळात काय काय विकास कामं केली, सभासदांच्या हिताचे निर्णय कसे घेतले हे सांगण्यावर भर दिलाय. तसं पाहायचं झाल्यास कृष्णा सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिल्या काही कारखान्यांच्या यादीत आहे. साखरेची चांगली रिकव्हरी आणि उत्तम नियोजन यात कारखाना प्रभावी आहे. असं असताना देखील गाळप करण्यासाठी शेतकरी दुसऱ्या कारखान्याचा मार्ग निवडतोय. याला कारण सत्तेत असलेल्या सहकार पॅनलची धोरणे आहेत असा आरोप अविनाश मोहितेंनी केलाय.
तर दुसरीकडे अविनाश मोहित यांच्या कार्यकाळात निर्णयाकडे बोट दाखवून संस्थापक पॅनलला कोंडीत पकडलं जाते. सध्या तरी बैठी पाणीपट्टी आणि मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफरचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरलाय. अविनाश मोहिते आणि अर्चना मोहिते यांनी या मुद्द्यावरून संस्थापक पॅनलला जोरदार कोंडीत पकडलंय. या मुद्द्यावरून सभासदांच्यात देखील जोरदार चर्चा सुरू आहे. मागच्या 10 वर्षात सत्ताधारी राहिलेल्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलने आश्वासनांचा भाडीमार केलाय. मोफत साखर वाटप, पाणीपट्टी कमी करण्यात येईल आणि सर्वाधिक दर अशा घोषणा करण्यात आल्या. कारखान्याची सद्यस्थिती लक्षात घेतल्यास सध्या कारखान्यावर जवळपास 641 कोटींचं कर्ज आहे. ही आकडेवारी वार्षिक अहवालातील आहे. कारखान्याचे विस्तारीकरण आणि बऱ्याच संलग्न संस्थांचा विस्तार यामुळे कर्जाचा आकडा वाढत चाललाय. संस्थापक पॅनलने याच मुद्द्यावरून मागच्या 11 वर्षात सत्ताधारी राहिलेल्या सुरेश भोसलेंना जाब विचारलाय. प्रचाराचे मुद्दे देखील या भोवतीच फिरत आहेत. त्यामुळे एकाकी वाटणारे अविनाश मोहिते 2010 सारखा करिश्मा दाखवणार की सुरेश भोसलेंच्या चेअरमॅन पदावर सभासद विश्वास ठेवणार, हे येत्या 21 जूनला मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल. 23 जूनला मतमोजणी होणार आहे. कृषी महर्षी आबासाहेब मोहिते पॅनलचे चिन्ह नारळ असून जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे चिन्ह कपबशी आहे. सांगली, सातारा अशा 2 जिल्ह्यातील मतदार कोणाच्या बाजूने निकाल लावणारे हे पाहणं कौतुकाचं ठरेल. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्तला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.